उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा अजित पवार होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीत हालचाली सुरू असून उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव चर्चेत आहे। देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली आहे। त्या मागणीला उत्तर देत असताना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी चौकशी पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने होईल असं आश्वासन दिलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं महाराष्ट्रात दुःखद वातावरण झालंय। अजितदादांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्याबाहेर नेहमी लोकांची गर्दी असायची, मात्र या ठिकाणी आता शुकशुकाट आहे। चंद्रपूरच्या महापौर पदावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे। चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत वाद शिगेला पोहोचला। वडेट्टीवार गटातील नगरसेवकांच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला। या प्रकरणी सौरभ ठोंबरेसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। रायगडच्या मुसळात शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करणारे 7 नगरसेवक अपात्र ठरले। या 7 नगरसेवकांविरोधात रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे पक्षांतर बंदी कायद्यान्वये तक्रार दाखल करण्यात आली होती। या प्रकरणी जिल्हाधिकारी किशन सावळे यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या म्हसळा नगरपालिकेच्या 7 नगरसेवकांना अपात्र घोषित केले। यामुळे रायगडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला। अकोल्यात महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू आहे। सर्व पक्ष बैठका होत आहेत आणि त्यात संख्याबळावर दोन्ही बाजूंचे दावे समोर येत आहेत। बारामतीतील महेश मस्के या दिव्यांग कलावंतानं अजितदादांना आपल्या कलाकृतीतून श्रद्धांजली वाहिली आहे। महेश यांनी स्वतःच्या रक्तानं अजित पवारांचं चित्र काढलं आणि अजित पवारांचं शेवटचं दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली।